हाय मित्रांनो, वेलकम टू कोल्हापुरी प्रतीक पाटील चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आजचा व्हिडिओ ज्योतिबा देवालय आणि महालक्ष्मी देवी आणि बाळूमामा विथ फॅमिली ब्लॉग आजचा व्हिडिओ चालू होणार आहे। तर तुम्ही त्या व्हिडिओची मजा घ्याच। चला तर मग मित्रांनो सुरू करूया। ही आम्ही अशी क्रुझर बुक केली आहे 14 जणांसाठी। आमची फॅमिली फार मोठी आहे। या क्रुझर मध्ये आम्ही आता चाललोय ज्योतिबा देवालय बघायला। हीच आहे ती क्रुझर। रात्री ही एकदम डिस्को मध्ये दिसते। व्हिडिओला सबस्क्राइब करा, लाईक करा, सबस्क्राइब करा। ऑल द बेस्ट। ही बघा आमची फॅमिली खुश आहे माझ्या व्हिडिओ मध्ये। काढा हे बघा ह्यांना काही काम नाहीत, नुसतं सेल्फी काढत राहतात। सेल्फी काढत बसले। हा बघा हा नवीन नवरा लाजतायत लाजत नाही। कुठे आले तुम्ही फिरायला? ज्योतिबाच्या डोंगरात। थोड्याच वेळात तुम्हाला देवालय दाखवतो ज्योतिबाचे। तुम्हाला काय माहिती आहे का हो? आम्हाला सर्व माहिती आहे। ज्योतिबाचं देवस्थान एकदम चांगलं आहे आणि जागृत देवस्थान आहे। एकदम श्रेष्ठ जागृत देवस्थान आहे। अभिषेक झाले आता दर्शनाला चाललेलो आहे परत। आणि चॅनलला सबस्क्राइब करा आणि लाईक करा। होत आहे प्रतीक। मला चालायचा त्रास आहे असं तो म्हणत आहे, पण मी चालतो। चालत आहे। पाऊस आहे, फार हवा आहे। ही बघा आमची मम्मी कशी हसते। हवा आहे, वारा आहे। हे आमचे गुरुजी ही शिवानी अशा या फोटो काढण्यासाठी सारखे उभे राहतात। छान छान फोटो काढायला आहे प्रतीक दादा। हे ज्योतिबा देवालय डोंगरामध्ये वसलेलं आहे। ही शिवानी घरातील डॉग। छान असे सुंदर गाव आहे। तुम्ही त्या गावाचा आनंद घेऊ शकता मित्रांनो। हे ज्योतिबा देवालय कळस देवाचा असं डोंगरात वसलेलं गाव आहे। तिथे जागृत देवस्थान हे ज्योतिबा आहे। जग प्रसिद्ध ही ज्योतिबा देवाची महिमा। फार लांबून येतात लोक इथे दर्शन घ्यायला। पाहू शकता आमची पुरी फॅमिली लाईनीत जाते। छान असा गरम गरम वडापाव मी खाणार आहे। हा पैसे देणार आहे। ते थोडा दे मला। वडापावचा आस्वाद घेतलेला आहे। त्या रीतीने सुरुवात करत आहे श्री ज्योतिबा देवालय प्रसन्न। मित्रांनो तुम्ही पाहू शकता श्री ज्योतिबा देवालय भरपूर जणांचे कुलदैवत आहे। मेन म्हणजे जागृत देवस्थान, सगळ्यांना पावणारा हा ज्योतिबा आमचा। ज्योतिबाचं नावानं चांगलं। हे दीपस्तंभ मंदिर पण आहे। पाहू शकता मित्रांनो तुम्ही। ज्योतिबा देवालय 8 वाजता मेन देवस्थान।
त्या गुलालाची पुडी असते खोबरा. हा सबस्क्राईब करा याच्या चॅनलला. असं हे लाईक करा, सबस्क्राईब करा. असद गुलाल, हाँ ये इधर से ऐसा जाने का, ऐसा जाने का. असद गुलाल आणि खोबरं टाकतात. अशी देवाची ही महिमा. बडबड बडबड. अरे काय करले सर. तुम्हाला सर्व काही दाखवलं आहे. आता इथून निरोप घ्यायची वेळ आली आहे. तरी पण तुम्ही एकदा बघून घ्या सगळं. दीपस्तंभ, भंडाऱ्याची भांडी. हो पा कसं वाटलं, कसं वाटलं? एकदम जबरदस्त. कसं वाटलं का एकदम जबरदस्त. तुला का? एक बघा किती गोंडस आमचं डॉगी शांत बसलाय. आता पुढील देवस्थान महालक्ष्मी देवी. चला तर मग आता ज्योतिबा देवालयाचं निरोप घ्यायचा टाइम आलाय. बाय बाय. इथे पंचगंगा नदी भरलेली आहे, ते तुम्ही पाहू शकता. दमल्याशी का नाही? त्यांना हे जेवण आवडतं. चपाती पोळी, चपाती पोळी आणि तिखट लई खाण्यात आणली. त्यांना फक्त खराटा पाहिजे हिरव्या मिरचीचा. एकदा आमचं तिखट खाणार. सगळी फॅमिली जेवायला बसली आहे. आपलं तुमचा भाग येत तो. तिखट मीठ कमी झालं तेवढं चांगलं. तिखट आणि मीठ कमी झालं तेवढं चांगलं. कसं झालं का जेवण? तिखट खात्यानं बघता आम्ही तिकडे गेलो पण त्यांच्या भागात ओ मावशी, जेवण करते. माहित झालं एकदम काळ तिकीट असते. काळ छान झालंय. गरम का गरम. मावशी पण ब्लॉगर झाली आहे. आता आम्ही अंबाबाई देवी महालक्ष्मी ह्या टेम्पलवरती चाललेलो आहे आणि आता आमची तयारी चालू झाली आहे. सगळं बसलेले आहेत आतमध्ये. आता कुठे चाललो आम्ही? ज्योतिबाच्या मंदिराच्या इथून आलोय घरी. आता कुठे जाणार? कुठल्या देवाले? आता अंबाबाईच्या देवाला जाणार. दाबून चेपून जेवले अशी. हो हो. रीतीने आम्ही अंबाबाई महालक्ष्मी टेम्पलला चाललेलो आहोत. यमाईला चाललोय. हा, ज्योतिबा डोंगराचं दर्शन घेऊन कसं वाटतंय आमच्या भक्तांना जरा विचारूया. हा बघा अभ्यास सोडून पळून आलाय. ओढ लागली म्हणून आलाय. हे बघा आमचे नवीन ब्लॉगर. कसं वाटतंय तुम्हाला ज्योतिबा बघून? छान आहे. आता आम्हाला पार्टीच्या नंतर करून चाललोय आम्ही आंबा. हा बघा नवरदेव लय खुश दिसलाय. अगं बाई, हे दोघं चंगू मंगू पुढे बसलेत. चला तर भेटूया आपण पुढे. चार्जर वगैरे भेटल्याची काय फोन बघा. असे दोन चंगू मंगू असतात, ते चार्जर घेतलं काय हे घेतलं का विचारत राहतात. कोण होगाडलं काय बघा. फोन बघा तुमचे. प्रतीकाला कशा जातात तुला काय करू शकतो म्हणजे
अजून पुढे जाऊया थांब. हात काढा चालू होता. धरा हो साईडनं असं धरा तुम्ही आपली जे शूटिंग व्हायची समोर घ्या समोर काचेत नाही कसं दिसेल. आमची सासू ही म्हणे आम्ही आमच्या दोघांची सासू ही म्हणून सांगे आम्ही. काहीतरी वय वय म्हण तुझी माझी जोडी. आहे पण ते वाटेमध्ये पंचगंगा नदी मिळाली, तिथं दर्शन घेत आहे आम्ही. हे बघा ही पंचगंगा नदी आणि त्या नदीतल्या ह्या माशोळ्या. हे बघा कसं पाणी टाकताय. नदीतलं पाणी कसं आहे नल नदी कशी आहे? पंचगंगा नदी एकदम सर्वात चांगली. पुढे बोला की. आता दर्शन घेऊया. दर्शन घेतल्यानंतर निघूया. अंबाबाईचं दर्शन घेऊया. चला अंबाबाईचं दर्शन घेऊया. आता अंबाबाई महालक्ष्मी देवालयात आपण पोहोचलेलो आहे. तरी तुम्ही आता त्या मंदिराचे दर्शन घेऊ शकता मित्रांनो. बघू शकता याच्या पूर्ण खायची दुकानं भरपूर आहेत. महालक्ष्मी देवालयाचा कळस. आमची फॅमिली सगळी बिकट झाली आहे इकडे तिकडे. हे दोघं साईडला काय करतायत? हा जाम खुश दिसतोय. याची सुट्टी संपली नाही अजून. कसं वाटतंय मित्रा तुला? सुट्टी संपलेली आहे. जाम दुःख होत आहे. जाम दुःख होते. ही आमची वहिनी हसतायत नुसता, काय बोलतच नाही. काय बोलणार? आम्ही अंबाबाईच्या मंदिरकडे जायलोय. दर्शन घेतो, भरतो. एक पहिलं तुमचं हेच करा. थोड्याच वेळात आम्ही आता दर्शन घ्यायला जाणार आहे. तर मित्रांनो तुम्ही आता इथूनच दर्शन घ्या. आज जायला एंट्री नाही आहे. त्यामुळे मी आता महालक्ष्मी मंदिराचा व्हिडिओ थांबवत आहे आणि पुढील बाळूमामाचा व्हिडिओ सुरू करत आहे. चला तर मित्रांनो बाळूमामाच्या व्हिडिओमध्ये भेटू. आम्ही तिरुपती बालाजी दर्शन करत आहोत. त्यानंतर आम्ही अंबाबाईचे दर्शन करत आहोत. ते कॅमेरा चालत नाही, इथूनच दाखव. तिथूनच बघा. तिथे कॅमेरामध्ये अलाउड नाही.
पूर्वीचे कोरीव काम. महालक्ष्मी देवीचं एंट्रन्स. तुम्हाला आम्ही आतून पण दर्शन देत आहे चोरून चोरून. हे पहिल्याच कोरीव काम आहे, बघू शकता. ती आपली महालक्ष्मी देवी, माते की जय. आता 2 देवदर्शन झालेले आहेत. आता शेवटचं देवदर्शन बाळूमामा, जगप्रसिद्ध आमचे बाळूमामा. आता आम्ही ते सुरुवात करणार आहे तुम्हाला दाखवायला मित्रांनो. चला तर सुरुवात करूया. हे काय हो मावशी, काय आहे? हे बाळूमामा आदमापूर. हा, हे काय? हे दत्त मंदिर. असे हे मित्र आहे मित्रांनो. नवीन देवस्थान केलं, बघू शकता मित्रांनो बाळूमामा तुम्ही. काही अडचण असू दे, आपले बाळूमामा पूर्ण करतात. चला तर मित्रांनो, व्हिडिओला संपत आहे. लाईक, शेअर, चॅनल सबस्क्राईब. बाय बाय.